नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत उन्हाळा स्पेशल साऊथ स्टाईल दही भात. थंडावा देणारा, हलका आणि खूपच पौष्टिक आणि टेस्टी असा हा पदार्थ आहे. दक्षिण भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये लंच किंवा डिनरसाठी उत्तम असा पर्याय आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी 1 वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती कणी तांदूळ आहे. हे बघा या प्रकारे बारीक आहे. कोणताही इथे तांदूळ तुम्ही घेऊ शकता, इंद्रायणी घेऊ शकता किंवा वासाचा आंबेमोहोर तांदूळ, कोणताही इथे तांदूळ घेऊ शकता. स्वच्छ 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचा आणि की नाही याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तांदळाच्या दुप्पट इथे पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून इथे कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेते, म्हणजे भात मऊसूत असा छान शिजेल. कुकर इथे लावून घेतलेला आहे आणि कुकरच्या मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपण शिट्टीवरती करून बघायची. वाफ सगळी गेल्यानंतर हा भात की नाही पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे तो पूर्णपणे थंड होतो आणि आपण जेव्हा दही भात कालवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये गाठी अशा होत नाहीत. आता याच्यातला थोडा थंड करण्यासाठी भात मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. जेवढा दही भात करायचा आहे तेवढा भात बाजूला केलेला आहे आणि इथे मी दही लावून घेतलं आहे. अगोदरच आदल्या दिवशी मी हे दही लावलेलं होतं. घट्टसर असं घरच्या दुधाचंच दही लावलेलं आहे. दही कसं लावायचं याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर तो नक्की चेक करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा तुम्ही. त्यानंतर या दह्यातलं की नाही अर्धं दही मी इथे काढून घेते. एवढं सगळं दही आपल्याला लागणार नाही, कारण आपण भाताची क्वांटिटी जेवढी घेणार आहे ना तेवढाच इथे दही लागतं आपल्याला. आता तुम्ही बघू शकता यातलं मी थोडं दही याच्यातलं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, असं म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे दह्यातल्यासुद्धा काही गुठळ्या असतील तर त्या मोडतात. घट्टसर जे दही आहे ना एकसंध असं क्रीमी छान होतं. या प्रकारे दही पण इथे घुसळून घेतलेलं आहे, एकसारखं असं करून घेतलेलं आहे. हे बघा या प्रकारे असं टेक्स्चर याचं असलं ना की आपलं दही भात खूप छान होतो चवीला. त्यानंतर आता 1 कप इथे दूध घेतलेलं आहे. साईसकट दूध घेतलं तर अजून छान चव येते. भातामध्ये दूध सगळं हे घालायचं 1 कप. भात पूर्णपणे आता थंड झालेला आहे. का थंड झालेल्या भातामध्ये हे दूध घालायचं आणि सगळं असं एकत्र करायचं. म्हणजे काय होतं, आपला हा भात आहे ना ओलसर असा होतो, थोडा वेळ चांगला भिजतो आणि मुरतो चांगला. त्यामुळे जेव्हा आपण दही भात करतो नाही का त्यानंतर तो काही वेळा घशात अडकल्यासारखा होतो ना, तसं होत नाही. असा मऊसूत असा छान लागतो. त्यानंतर फेटून घेतलेलं सगळं दही याच्यामध्ये घालायचं. या प्रकारे थोडंसं मी 1-2 चमचे दही ठेवलेलं आहे, ते सगळ्यात शेवटला परत घालणार आहे त्याच्यामध्ये. आता हे दही घातल्यानंतर की नाही दूध आणि दही जे आपण घातलं आहे ते भातात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण या दही भाताला फोडणी करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती 1 कढलं गरम करून घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. इथे आपल्याला तुपाचीच फोडणी घालायची, म्हणजे दही भाताला चव खूप छान येते. पाव चमचा मोहरी घातलेली आहे तुपामध्ये, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत. 1 पाव वाटी होईल एवढे शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर कढीपत्त्याची 1 पानं घालायची थोडी. त्यानंतर इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामध्ये चांगली डाळी या परतून घ्यायच्यात. हलक्याशा सोनेरी होईपर्यंत या डाळी परतवायच्यात आपल्याला, म्हणजे की नाही चव खूप छान येते. साऊथमध्ये जेव्हा दही भात करतात की नाही त्यावेळेला डाळींचा वापर जास्त केला जातो. त्यानंतर इथे मी या गोटूरवाल्या 2 मिरच्या घातल्यात. ह्या तिखट नसतात पण गार्निशिंगसाठी आणि चवीसाठी छान लागतात. त्याचबरोबर 2 आपल्या लालवाल्या मिरच्या घातल्यात सुकलेल्या, त्याही चवीला छान लागतात. ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे की नाही जेव्हा आपण ह्या तुपामध्ये परतवतो ना तेव्हा दही भाताला चव खूप छान येते. 1 अर्धा चमचा होईल एवढं इथे हिंग घातलेलं आहे. हिंग जास्त घालायचा म्हणजे दही भाताला चव खूप छान येते. इथे आपल्याला हळद घालायची नाही आहे, म्हणजे आपला जो दही भात आहे ना पांढरा शुभ्र अगदी छान दिसतो. डाळी पण छान सोनेरी झालेल्या आहेत. गॅस इथे बंद करते. त्यानंतर आपण जो दही भात कालवून ठेवला आहे त्याच्यामध्ये की नाही चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर इथे 1 चमचा मी साखर घातलेली आहे. साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण घातली तर चव खूप छान येते. आपण इथे दही घातलेलं आहे म्हणून त्यामुळे थोडी साखर दही भातामध्ये जरूर घाला. सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण तयार करून ठेवलेली जी फोडणी आहे ना ती सगळी घालायची. आपण मस्त या अगदी सोनेरी होईपर्यंत डाळी तळून घेतलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे चव इतकी छान येते ना या दही भाताला. दिसतानाच तो बघू शकता किती मस्त असा दिसतोय. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे.
हा पदार्थ ना पौष्टिक पण आहे, पटकन बनणारा आहे आणि लंच आणि डिनरसाठी अगदी उत्तम पर्याय आहे. विशेषतः मसालेदार आपण जेव्हा जेवण करतो की नाही, तेव्हा जर दही भात तुम्ही खाल्ला तर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत नाही. वरतून मी इथे डाळिंबाच्या दाण्याने गार्निशिंग केलेलं आहे. मस्त फ्रीजमध्ये ठेवायचा एक अर्धा तास आणि थंड थंड सर्व करायचा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. यूट्यूबवर बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि मला जास्तीत जास्त पॉईंट्स द्या. धन्यवाद.